जय महाकाल भावांनो तुमच्यासाठी ना एक आमंत्रण घेऊन आलेलं आहे नाही का तुमचा भाऊ। म्हणजे विषय असा आहे का आता 26 तारखेला वांगेसट आहे, तर देवळाली कॅम्प मध्ये एवढी मोठी यात्रा असते खंडोबा टेकडीला। आणि गाईज तिथलं जे वातावरण आहे, त्यानंतर ते गार्डन वगैरे, त्यानंतर धबधबा वगैरे, म्हणजे एवढं काही काही सुंदर सुंदर तुम्हाला बघायला भेटणार आहे ना, प्रमाणाच्या बाहेर नाही का। फक्त तुम्हाला संध्याकाळी यायचंय, संध्याकाळी जर आले तर तुम्हाला नजारा पण व्यवस्थित चांगला बघायला भेटेल, कारण जे जंगल वगैरे, त्यानंतर लाईट वगैरे, त्यानंतर गार्डन वगैरे गाईज ऑलरेडी तुम्ही बघू शकताय नाही का गाईज। म्हणजे एवढं भारी नेचर आहे ना तिथं, एवढं भारी वातावरण आहे ना, प्रमाणाच्या बाहेर। आणि त्याच्यात थंडी पण, आणि थंडीची मजा घेत घेत जर फिरले ना गाईज तर एक नंबर आहे। माझं म्हणणं एवढंच आहे का सर्वांनी गाईज तुम्ही यात्रेसाठी नक्कीच या, हे माझ्याकडून तुम्हाला आमंत्रण आहे। आणि गाईज हे जे समोर जे दिसतंय ना तुम्हाला लिहिलेलं, तर याच्यामध्ये पूर्ण रहस्य लिहिलेलं आहे नाही का। म्हणजे इथं आपले जे शिवाजी महाराज होते, छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक दिवस इथं विश्राम केला होता, त्याच्यामुळे याला विश्रामगड म्हणून पण ओळखलं जातं नाही का ॲक्च्युली। तर गाईज आता तुम्ही फक्त बघा पूर्ण, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे काय काय। आय होप की गाईज तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल, तर लाईक शेअर वाटलंच तर करू नका, बट ही व्हिडिओ सगळ्यांकडे शेअर करा, जेणेकरून सगळेजण वांगेसटच्या दिवशी गाईज देवळाली कॅम्पला येतील आणि यात्रेची मजा घेतील नाही का गाईज। तर चला गाईज मग भेटू आपण आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी तुमच्यासाठी नवीन घेऊन आणि अजून काहीतरी अपडेट घेऊन। चला, जय मल्हार।